डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच होत्याचं नव्हतं झालं. नेपाळच्या शांत दऱ्याखोऱ्यांमध्ये एकाएकी पाण्याचा असा महाप्रचंड राक्षस धडकला, ज्यानं वाटेत येणारे भक्कम पूल, पक्के रस्ते, जलविद्युत प्रकल्प आणि हसती खेळती गावं पालापाचोळ्यासारखी एका फटक्यात वाहून नेली. लोकांच्या डोळ्यांदेखत संपूर्ण परिसर चिखल आणि ढिगाऱ्याखाली गाडला गेला. अचानक आभाळ फाटल्यासारखा आलेला हा महाविनाश साधा सुद्धा पूर नव्हता, तर या भीषण संकटाच्या मुळाशी होतं हिमालयातील एक मूक पण महाघातक संकट, ग्लॉफ म्हणजेच ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड. आज त्याविषयीचीच सविस्तर माहिती देते. हा ग्लॉफ म्हणजे निसर्गाच्या पर्वतरांगांच्या माथ्यावर टिक करणारा असा एक टाइम बॉम्ब आहे, ज्याचा स्फोट कधी होईल याचा नेम नसतो. उंच बर्फाच्छादित हिमालयात तापमान वाढीमुळे महाकाय हिमनद्या झपाट्यानं वितळू लागतात. वितळलेल्या पाण्याचे डोंगर कपारीत मोठमोठे तलाव तयार होतात. धक्कादायक बाब म्हणजे या महाकाय जलसाठ्याला अडवण्यासाठी कोणतीही मजबूत कॉन्क्रीटची भिंत नसते, तर हिमनदीसोबत वाहून आलेली सैल माती, बर्फ, चिखल आणि सैल पाषाण यांच्या कच्च्या नैसर्गिक बंधाऱ्यावर हे सगळं पाणी तोललेलं असतं. जोपर्यंत हा मातीचा बांध पाण्याचा भार पेलतो तोपर्यंत दरीत सर्व काही शांत असतं. पण जेव्हा तापमानामुळे पाण्याचा दाब मर्यादेच्या बाहेर वाढतो, वरून एखादा महाकाय हिमकडा किंवा दरड तलावात कोसळते किंवा भूकंपाचा साधा धक्का बसतो, तेव्हा हा कच्चा बांध क्षणात फुटतो. बांध फुटताच तलावातील लाखो लिटर पाणी सोबत भले मोठे पाषाण आणि चिखल घेऊन प्रचंड वेगानं डोंगरावरून खाली कोसळू लागतं. पाण्याचा हा वेग आणि ताकद इतकी अफाट असते की पर्वताच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना सावरण्याची किंवा जीव वाचवून पळण्याची साधी संधीही मिळत नाही. नेपाळमध्ये घडलेली भयानक दुर्घटना हे याच निसर्गाच्या रौद्र तांडवाचं जिवंत उदाहरण. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वितळण्याचा वेग जसा वाढतोय, तसा हिमालयाच्या कुशीतल्या या तलावांचा धोका मानवी वस्त्यांवर अधिक गडद होत चाललाय. तुम्हाला या ग्लॉफबद्दल आधी माहिती होती का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.